नमस्कार मित्रांनो, जर तुमची राशी कुंभ असेल तर ऑगस्ट महिन्याचे पहिले 10 दिवस तुमच्या आयुष्याला एक अतिशय वेगळं आणि महत्त्वाचं वळण देणार आहेत. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान आकाशात ग्रहांची अशी काही विशेष रचना तयार होत आहे ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनातील आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक क्षेत्रांवर पडणार आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील या सर्वात महत्वाच्या 10 दिवसांची गुपिते उलगडणारा आहे. हा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे आणि शेवटपर्यंत पहा. मला प्रामाणिकपणे सांगा, कुंभ राशीच्या लोकांनो, कधी विचार केलाय का की तुम्ही ज्या लोकांचे नेहमी चांगले करता, ज्यांच्यासाठी स्वतःचे सुख चैन बाजूला ठेवून धावता, तेच लोक शेवटी तुमच्या पाठीत खंजीर का खुपसतात? दिवसभर लोकांसमोर हसणारा चेहरा घेऊन फिरताना रात्री एकटेपणात भविष्याची चिंता करत अश्रू गाळण्याची वेळ तुमच्यावर आली आहे का? प्रचंड बुद्धिमत्ता आणि मेहनत असूनही यश अवघ्या काही पावलांवर येऊन हुकते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर शांत व्हा, कारण तुमच्या कष्टाचा आणि दुःखाचा हिशोब करण्याची वेळ आता आली आहे. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान ग्रहांचा राजकुमार बुध आणि तुमच्या राशीचा स्वामी शनी यांच्यातील परस्पर संबंधामुळे एका बाजूला तुमच्या गुप्त शत्रूंचा पर्दाफाश होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला तुमच्या जीवनात अकल्पनीय आर्थिक बदल घडणार आहेत. आता आपण ग्रहांच्या गणितावर सविस्तर बोलूया. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्रानुसार कुंभ ही वायुतत्वाची राशी आहे आणि तिचा स्वामी आहे न्यायाधीश शनी. 5 ऑगस्ट रोजी ग्रहांचा राजकुमार बुध तुमच्या कुंडलीच्या पंचम भावात शक्तिशाली आणि वक्र स्थितीत प्रवेश करत आहे. यात सर्वात मोठी आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कुंभ राशीमध्ये शतभिषा नक्षत्राचा मोठा प्रभाव असतो. शतभिषा हे 100 वैद्यांचे नक्षत्र मानले जाते. म्हणजेच हे नक्षत्र माणसाचे दुःख, आजारपण आणि मानसिक त्रास दूर करण्याची ताकद ठेवते. पंचम भाव हे बुद्धी, निर्णय क्षमता, शिक्षण, कल्पकता आणि नशिबाचे स्थान मानले जाते. जेव्हा शनीची दृष्टी आणि वक्री बुधाची बुद्धी एकत्र येते, तर माणसाचे बंद नशीब अचानक उघडते. या ग्रहांच्या उलथापालथीमुळे तुमच्या विचारांमधील गोंधळ पूर्णपणे संपेल. गेल्या अनेक महिन्यांपासून जे प्रश्न अडकळले होते, तिथे अचानक तुम्हाला मार्ग दिसू लागेल. जर तुम्ही नोकरी, व्यापार, IT, मीडिया, शेअर मार्केट किंवा संशोधन क्षेत्रात असाल, तर तुमच्या हातून एक अशी मोठी गोष्ट घडेल ज्याचे कौतुक सर्वजण करतील. परंतु मित्रांनो, जेव्हा तुमची प्रगती सुरू होते, तेव्हाच अंधारात दडून बसलेले गुप्त शत्रू अस्वस्थ होतात. आता मी जे सांगणार आहे ते अतिशय काळजीपूर्वक ऐका, कारण ही माहिती तुम्हाला मोठा आर्थिक आणि मानसिक फटका बसण्यापासून वाचवू शकते. कुंभ राशीचे लोक मनाने अतिशय संवेदनशील आणि दयाळू असतात. तुम्ही समोरच्या माणसाला आपला मानून हृदयातील सर्व गोष्टी सांगून टाकता आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरते. 3 ते 8 ऑगस्ट दरम्यान बुधाची दृष्टी 6व्या भागावर पडत असल्याने तुमचे गुप्त शत्रू सक्रिय होत आहेत. हे गुप्त शत्रू नक्की कोण आहेत? हे कोणतेही अनोळखी लोक नाहीत. तुमच्या तोंडावर स्तुती करणारे आणि पाठीमागे तुमच्या विरुद्ध अफवा पसरवणारे जवळचे मित्र किंवा सहकारी यात असू शकतात. तुमचे व्यावसायिक भागीदार तुमच्या आयडिया आणि प्लॅन चोरून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. किंवा नातेवाईकांपैकी कोणीतरी तुमच्या घरातील गुप्त गोष्टी बाहेर सांगून तुमची बदनामी करू शकते. माझा तुम्हाला एक माझा तुम्हाला एकच अत्यंत महत्वाचा सल्ला आहे. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुमचे बँक व्यवहार, गुंतवणुकीचे प्लॅन्स, कौटुंबिक गोष्टी आणि भविष्यातील योजना अगदी स्वतःच्या जवळच्या माणसालाही सांगू नका. या 10 दिवसात तुमचे शांत राहणे हाच तुमचा सर्वात मोठा बचाव ठरेल.
आता एका चांगल्या आणि मोठ्या बातमीकडे वळूया. संकटाच्या या काळात ब्रह्मांडाने तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी देखील निर्माण केली आहे. बुधाची थेट दृष्टी तुमच्या कुंडलीतील 11व्या भावावर म्हणजेच लाभस्थानावर पडत आहे. ज्योतिषशास्त्रात 11वे भाव हे अफाट धनलाभ आणि स्वप्नपूर्तीचे स्थान मानले जाते. या 10 दिवसांत जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते अचानक परत मिळण्याचे प्रबळ योग आहेत. भूतकाळात शेअर्स, जमीन किंवा म्युच्युअल फंडामध्ये केलेली गुंतवणूक अचानक मोठा परतावा देऊन जाईल. ज्यांना नवीन उत्पन्नाचा मार्ग शोधायचा आहे त्यांना या 10 दिवसात एक अशी कल्पना सुचेल ज्यातून भविष्यात मोठा आर्थिक फायदा होईल. थोडक्यात सांगायचं तर शत्रू तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतील, पण नशीब तुम्हाला पैशांची दारे उघडून देईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल राहील. एकाग्रता वाढल्यामुळे अभ्यासात गती येईल आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना उत्तम यश मिळू शकेल. दुसरीकडे प्रेम संबंध आणि कौटुंबिक नातेसंबंधात भूतकाळातील जुन्या गोष्टी किंवा गैरसमज उफाळून येण्याची शक्यता आहे. अशा वेळी तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप टाळून थेट संवादावर भर देणे फायदेशीर ठरेल. आता तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि ग्रहांचे शुभ फळ मिळण्यासाठी 2 अत्यंत सोपे पण चमत्कारिक उपाय नक्की करा, जे आता मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षपूर्वक ऐका. पहिला उपाय, दर बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी 1 मूठ कच्चे हिरवे मूग एका कापडात बांधून तुमच्या उशाशी ठेवा. गुरुवारी सकाळी उठून मनशांतीची प्रार्थना करत ते मूग गायीला किंवा पक्ष्यांना खाऊ घाला. या उपायाने तुमच्या डोक्यातील मानसिक ताण, भीती आणि गुप्त शत्रूंची वाईट नजर क्षणात नष्ट होईल. दुसरा उपाय म्हणजे दर शनिवारी संध्याकाळी मारुतीरायाच्या किंवा शनिदेवाच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि दररोज हनुमान चालिसाचे पठण करा. तसेच घरातील बहीण, मुलगी किंवा आत्या यांचा आदर करून त्यांना छोटी भेटवस्तू दिल्याने बुध ग्रहाची विशेष कृपा प्राप्त होते. मित्रांनो, ऑगस्टचे पहिले 10 दिवस घाबरून जाण्याचे नसून सतर्क राहून प्रगती करण्याचे आहेत. शत्रूवर बारीक लक्ष ठेवा आणि मिळालेल्या संधीचा योग्य वापर करा. मित्रांनो, तुम्ही कुंभ राशीचे आहात का? आणि तुमच्या आयुष्यात सध्या पैशांची समस्या आहे की गुप्त शत्रूंचा त्रास जास्त आहे? खाली कमेंट करून जय श्री कृष्ण नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच लाईक करा. तुमच्या कुंभ राशीच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक व मार्गदर्शन करणाऱ्या विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शनिदेव. जय श्री कृष्ण. श्री स्वामी समर्थ.